जय हिंद फ्रेंड, सीसेड बाय विजय गुप्ता सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच एक जम्बो भरती अनाउन्स झाली आहे, ती म्हणजे FCIमध्ये भारतीय खाद्य निगम या विभागात जवळपास 5043 जागा निघालेल्या आहेत. जागा दोन प्रकारच्या आहेत, एक मॅनेजरियल लेवलच्या जागा आहेत आणि दुसऱ्या असिस्टंट ग्रेड लेवलच्या जागा आहेत. तर मित्रांनो, बघूया डिटेलमध्ये अभ्यासक्रम काय असेल, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि MPSCचा अभ्यास करत असताना खास म्हणजे सध्या आता समोर आपली ग्रुप बी ची एग्जाम आहे. ग्रुप बी ची एग्जामचा अभ्यास करत असताना याचा अभ्यास करणे पॉसिबल आहे की नाही, किंवा MPSCचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा याही परीक्षेचा अभ्यास सायमल्टेनियसली आपण करू शकू की नाही, याविषयी मित्रांनो आपल्याला डिस्कस करायचं असेल. कट ऑफ वगैरे सर्व बाबी मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगेलच आणि तुमचे आणखीन काही क्युरी असतील तर निश्चितपणे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो सुरू करूया. फूड कॉर्पोरेशन इंडिया भारतीय खाद्य निगम सर्वांना माहिती असेल, जी सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे, त्यामध्ये अन्नधान्याचं जे काही रेकॉर्ड ठेवलं जाते, धान्य बोलावणे, प्रोक्युरमेंट करणे, डिस्ट्रीब्युशन करणे, या सर्व ज्या बाबी आहेत ते यांच्यामार्फत सांभाळल्या जातात. ठीक आहे, पाहता यामध्ये जसं मी सांगितलं मित्रांनो, दोन प्रकारच्या पोस्टिंग्स आहेत. एक आहे मॅनेजमेंट ट्रेनी किंवा मॅनेजर इन FCI आणि दुसरा आहे नॉन एक्झिक्युटिव्ह इन FCI, याला असिस्टंट ग्रेड असं पण म्हणतात. ठीक आहे ना. तर मित्रांनो, जर आपण पाहिलं तर याच्या ज्या जागा आहेत ना, या खूप कमी आहेत. जसं 113 जागा आहेत आणि इकडे जर पाहिलं तर भरपूर जवळपास 5043 जागा आहेत. तर मला असं वाटते मित्रांनो की आपण जास्तीत जास्त माहिती जी आहे ती याची घेऊया, कारण इकडे नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहेत ते जास्त आहेत. तसं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याविषयी सुद्धा सांगेल. तर मित्रांनो, सर्वात पहिले पहा, झोन वाईज वॅकन्सीज आहेत. नॉर्थ झोनमध्ये सर्वात जास्त वॅकन्सीज आहेत, साऊथ झोन, ईस्ट, वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट झोन. ठीक आहे ना. आता एक महत्त्वाची बाब समजून घ्या, तुम्ही कोणत्याही झोनमध्ये अप्लाय करू शकता, नो डाऊट, पण तुम्ही दोन झोनमध्ये अप्लाय करू शकणार नाही. जसं आपण महाराष्ट्रातून बिलॉंग करतोय तर आपला झोन कोणता यायला पाहिजे, ईस्ट झोन, सॉरी वेस्ट झोन. या वेस्ट झोनमध्ये मित्रांनो 713 जागा आहेत, तुम्ही इथे पण अप्लाय करू शकता. पण तुम्हाला जर असं वाटतंय की सर नॉर्थ झोनमध्ये खूप जास्त जागा आहेत, मग आम्हाला तिकडे अप्लाय करता येईल का, तर निश्चितपणे मित्रांनो तुम्हाला तिथे अप्लाय करता येईल, पण तिथे आणि वेस्ट झोनमध्ये असं दोन्ही ठिकाणी अप्लाय करता येणार नाही. ठीक आहे ना. त्यानंतर मित्रांनो, ही जी आहे नॉन एक्झिक्युटिव्ह जी आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या पोस्टिंग आहेत ते पहा. एक आहे AG3. AG3 म्हणजे असिस्टंट ग्रेड 3 जनरल, त्यानंतर आहे अकाउंट्स, त्यानंतर आहे डेपो आणि त्यानंतर आहे स्टेनो. आता मित्रांनो, यांचे वेगवेगळे क्वालिफिकेशन सुद्धा आहेत. जसं आपण या ठिकाणी अकाउंटचा विचार केला तर अकाउंटसाठी BCom, CS, CS वगैरे यांची रिक्वायरमेंट आहे. जर आपण स्टेनोचा विचार केला तर यासाठी स्टेनोग्राफरची जी एक्झाम राहते ती एक्झाम किंवा मग ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे ना. डिटेलमध्ये घेऊच आपण समोर समजून घ्या. जर आपण पाहिलं तर असिस्टंट ग्रेड जनरलच्या जागा नॉर्थ झोनमध्ये एवढ्या आहेत, साऊथ झोनमध्ये, वेस्ट झोन, ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन. ठीक आहे ना. माझा सल्ला असेल तुम्हाला की तुम्ही डेपोसाठी असिस्टंट ग्रेड 3 डेपोमध्ये खूप जास्त जागा आहेत जनरल आणि या कॅटेगरीमध्ये मित्रांनो खूप कॅटेगरीने म्हणता येणार, हे एक पद आणि हे एक पद यांच्यामध्ये खूप जास्त जागा आहेत. तर या दोघांचा विचार फॉर्म भरताना तुमच्याकडून होणे आवश्यक आहे असं मला वाटते. ठीक आहे ना. कारण या दोघांच्या जागा काय आहेत, जास्त आहेत. इथे स्टेनोवाल्यांना तर जसं मी सांगितलं की त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे शॉर्ट हँडचं, तर तिकडे कॉम्पिटिशन नसेल. आता कोण कुठे अप्लाय करू शकतो, क्रायटेरिया काय आहे, या सर्व बाबी आता लक्षात घेऊया. ठीक आहे ना. यामध्ये मित्रांनो एक पोस्टिंग आहे ज्युनियर इंजिनियर, सिव्हिलसाठी आहे, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी आहे. सिव्हिल इंजिनियर जर तुम्ही असाल, ठीक आहे ना, डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग और डिप्लोमा पण चालेल, पॉली पण चालेल, फक्त 1 वर्षाचा काय लागेल, एक्सपिरियन्स लागेल. असे विद्यार्थी या ठिकाणी ज्युनियर इंजिनियरसाठी अप्लाय करू शकतात. मित्रांनो, ती जी पोस्ट आहे त्या पोस्टचा कोड काय आहे, A आहे. दुसरा आहे, जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल किंवा मेकॅनिकल इंजिनियर असाल किंवा तुमच्याकडे पॉली झालेलं असेल तुमचं त्या फील्डमध्ये किंवा डिप्लोमा असेल आणि 1 वर्षाचा अनुभव असेल, तर मित्रांनो ज्युनियर इंजिनियर या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्यानंतर स्टेनोग्राफरसाठी काय रिक्वायरमेंट आहे ते पहा. स्टेनोग्राफर या पोस्टचा जो कोड आहे तो आहे C. याच्यासाठी ग्रॅज्युएट लागेल, त्यानंतर स्पीड लागेल आपल्याला 40 वर्ड पर मिनिट आणि 80 वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंग अँड शॉर्ट हँड रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. म्हणजे इंग्लिश टायपिंगचा स्पीड 40चा असला पाहिजे आणि स्टेनोग्राफरचा जो स्पीड आहे शॉर्ट हँडचा तो असला पाहिजे 80चा, असा या रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ होतो. त्यानंतर आहे मित्रांनो असिस्टंट ग्रेड 3. यामध्ये ग्रॅज्युएट लागेल, कोणत्याही युनिव्हर्सिटीतून कोणत्याही स्ट्रीममधला व्यक्ती ग्रॅज्युएट यामध्ये चालेल आपल्याला.
फक्त एकच रिक्वायरमेंट आहे, प्रोफिशियन्सी इन अ यूज ऑफ कम्प्युटर. ठीक आहे ना. तर याला काही एवढं घाबरायचं नाही. कम्प्युटर युजली सर्वांना वापरता येतो. जे MS ऑफिस आहे, वर्ड आहे, पॉवर पॉईंट आहे, एक्सेल आहे वगैरे, हे जर तुम्हाला यूज करता येत असेल तर तुम्ही या ठिकाणी ओकेच आहात असं मानायला काही हरकत नाही. आणि जर येत नसेल तर काही मोठी बाब नाही आहे. एखाद्या महिन्यामध्ये हे सर्व जे शिकायचं जे आहे कम्प्युटर वगैरे ते तुम्हाला शिकता येईल. त्यानंतर नेक्स्ट पोस्टिंग आहे मित्रांनो असिस्टंट ग्रेड 3 अकाउंट. ठीक आहे. यासाठी काय लागते आहे, बॅचलर डिग्री ऑफ कॉमर्स फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आणि तेच प्रोफिशियन्सी इन यूज ऑफ कम्प्युटर. तर जेही विद्यार्थी कॉमर्सचे आहेत, ज्यांचं BCom MCom वगैरे CA वगैरे काहीतरी झालं असेल, तर असे विद्यार्थी या पोस्टसाठी मित्रांनो अप्लाय करू शकतात. आणखीन एक लक्षात घ्या, जर तुम्ही मित्रांनो अकाउंट या पोस्टसाठी अप्लाय करत असाल, बोर्डवर पहा. ठीक आहे ना. जसं मी सांगितलं की डेपोच्या खूप जास्त जागा आहे म्हणून तुम्ही डेपोसाठी या ठिकाणी अप्लिकेशन करू शकता, अप्लाय करू शकता. पण जर तुम्ही कॉमर्समध्ये असाल आणि तुमची इच्छा असेल की सर आम्ही अकाउंटसाठी अप्लाय करतो आहे आणि डेपोमध्ये खूप जास्त जागा आहेत म्हणून मग आम्हाला याच्यासाठी पण अप्लाय करायचं आहे, तर असं चालणार नाही. जर तुम्ही अकाउंट सेक्शनमध्ये जर अकाउंटसाठी जर अप्लिकेशन दिलं असेल तर तुम्ही डेपोसाठी अप्लिकेशन देऊ शकणार नाही. कोणतीही एकच पोस्ट मित्रांनो तुम्हाला भरता येईल, दुसरं अप्लिकेशन तुमचं आपोआपच काय होईल, रिजेक्ट होऊन जाईल. ठीक आहे ना. त्यानंतर पहा असिस्टंट ग्रेड 3 टेक्निकल. टेक्निकलमध्ये मित्रांनो BSc ॲग्री. ठीक आहे ना. ज्यांचं ॲग्री झालं आहे ते झुलॉजी, बॉटनी, बरेचसे विद्यार्थी असतात आपल्याकडे. ठीक आहे ना. बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी आणि फूड सायन्स, मायक्रोबायोलॉजी सुद्धा. ठीक आहे ना. आणि हे कंपल्सरी सारखं आहे, प्रोफिशियन्सी इन अ यूज ऑफ कम्प्युटर. तुम्हाला कम्प्युटरचा यूज करता यायला पाहिजे. बरेचसे विद्यार्थी आहेत मित्रांनो ॲग्रीचे, तर त्यांनी निश्चितपणे प्रेफर करायला काही हरकत नाही. त्यानंतर डेपोसाठी काय लागते आहे, ठीक आहे ना, असिस्टंट ग्रेड डेपोट. ठीक आहे. ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन, कोणताही ग्रॅज्युएट चालेल, इंजिनियर चालेल, BA चालेल, BCom चालेल, कोणत्याही फील्डमधून तुम्ही ग्रॅज्युएट असले तरी सुद्धा या ठिकाणी चालून जाईल. ठीक आहे ना. आणि कम्प्युटरचं नॉलेज लागेल. त्यानंतर AG3 हिंदी. ठीक आहे ना. असिस्टंट ग्रेड 3 हिंदी. पोस्ट कोड आहे मित्रांनो H. काय लागते आहे, डिग्री ऑफ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी विथ हिंदी ॲज अ मेन सब्जेक्ट. हिंदी ॲज अ मेन सब्जेक्ट म्हणजे काय, सपोज जर तुम्ही लँग्वेज म्हणून घेतली असेल, जसं BCom मध्ये आपण लँग्वेज घेतो. ठीक आहे ना. तर हिंदी लँग्वेज आपण बरेचसे विद्यार्थी घेतो. तर मित्रांनो हिंदी फुल टाईम असलं पाहिजे. 3ही वर्षी तुमचा हिंदी हा सब्जेक्ट ॲज अ मेन सब्जेक्ट म्हणून असला पाहिजे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा असला पाहिजे ट्रान्सलेटरचा, आहे ना. जसं हिंदी टू इंग्लिश ट्रान्सलेटर चालेल याच्यामध्ये, मराठी नाही. ठीक आहे ना. आणि इंग्लिश टू हिंदी असंही ट्रान्सलेटर चालेल. असं जर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल आणि हिंदी टायपिंगचा स्पीड असला पाहिजे 30 वर्ड पर मिनिट, 30चा स्पीड पाहिजे. म्हणजे या पोस्टसाठी मित्रांनो बऱ्याचशा रिक्वायरमेंट त्यांनी सांगितल्या आहे. ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, व इथं हिंदी ॲज अ मेन सब्जेक्ट 3ही वर्ष तो असला पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे ट्रान्सलेटरचा डिप्लोमा असला पाहिजे. या व्यतिरिक्त तुमचा टायपिंगचा स्पीड असला पाहिजे 30 वर्ड पर मिनिट. या सर्व रिक्वायरमेंट जर तुम्ही पूर्ण करू शकत असाल तर मग तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आता मित्रांनो एक्झाम कोणत्या पद्धतीने कंडक्ट केली जाईल, किती फेजमध्ये कंडक्ट केली जाईल, जसं आपल्याकडे राहते ना प्री असतो, मेन्स असतो, इंटरव्ह्यू असतो, तसं ही एक्झाम किती फेजमध्ये राहील. या व्यतिरिक्त एक्झाममध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत आणि मी MPSC करत असताना, कारण आता आपला ग्रुप बीचा पेपर येणार आहे, ग्रुप बीची तयारी करत असताना सोबत मी याचा अभ्यास करू शकतो का, तर या सर्व बाबी सुद्धा आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे असतील. आता पहा मित्रांनो ही जी एक्झाम आहे ही 2 फेजमध्ये होणार आहे. पहिली जी फेज आहे ती सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्व पोस्टसाठी काय आहे, कॉमन आहे. तुम्ही ज्युनियर इंजिनियरचा भरा, डेपोटचा भरा, अकाउंट भरा, जनरल भरा, कोणताही भरा, तुम्हाला पहिली जी फेज आहे ती एक्झाम द्यायचीच असेल. दुसरी फेज मात्र मित्रांनो रिस्पेक्टिव्ह ऑफ पोस्ट आहे. म्हणजे तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केलं आहे त्या पोस्टसाठी स्पेसिफिकली ती एक्झाम तुम्हाला द्यायची असेल. आता जी सर्व विद्यार्थ्यांना सर्व पोस्टसाठी जी इक्विव्हॅलंट समान एक्झाम द्यायची आहे त्या एक्झामचा सिलेबस काय आहे, तर मित्रांनो सर्वात पहिला जो सब्जेक्ट आहे तो आहे इंग्लिश लँग्वेज. 25 प्रश्न राहतात, 25 मार्क्स राहतात आणि 15 मिनिट राहते. एक्झाम हे ऑनलाईन मोडमध्ये राहील. ठीक आहे ना. त्यानंतर रिझनिंग आहे, 25 प्रश्न, 25 मार्क्स, 15 मिनिट. ठीक आहे. न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड म्हणजे मित्रांनो आपलं अंकगणित, 25 प्रश्न आहे, 25 मार्क्स आणि 25 मिनिटं. आणि लास्ट आहे GS. तर याचं GS आणि आपलं MPSCचं GS खूप फरक आहे. आपलं GS खूप डीपमध्ये आहे, हे GS एवढं डीपमध्ये नसेल मित्रांनो. ठीक आहे ना. जर तुम्ही MPSCचा अभ्यास करत आहात आणि तुमचं GS झालं आहे तर GS साठी नवीन काही करण्याची गरज नाही. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी एक ल्युसेंटचं पुस्तक यूज करायचं GS साठी प्रॉपर आहे. ठीक आहे ना. आता माझा प्रश्न आहे, सांगा की हे जे आहे इंग्लिश लँग्वेज, लिसनिंग, मॅथ आहे, GS आहे, MPSCचा अभ्यास करणारा कुठलाही विद्यार्थी या 4 सब्जेक्टचा अभ्यास करतो, कारण आपल्याला 4 सब्जेक्ट लागतातच. ठीक आहे ना.
आता जर तुम्ही ग्रुप बी ची तयारी करत असाल किंवा राज्यसेवा ग्रुप सी जी काही तुम्ही MPSCच्या एक्झामची तयारी करत आहात मित्रांनो, तर तुम्ही याच सब्जेक्टची तयारी करत आहे की नाही, आहे ना, आणि याच सब्जेक्टची तयारी करत असाल तर यांच्याशीच इक्विव्हॅलंट त्याच अभ्यासक्रमावर आधारित असणारी ही जी एक्झाम आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची, ही भरायला काय हरकत आहे, ठीक आहे ना. फॉर्मची जी तारीख आहे ती 6 सप्टेंबरपासून फॉर्म सुरू होतील. तर मित्रांनो फॉर्म भरायचे आहे आणि जवळपास इथून 3 महिन्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या जवळपास जी आहे ती एक्झाम राहील, तोपर्यंत आपली ग्रुप बी झालेली असेल, ठीक आहे ना. म्हणून मला असं वाटते की द्यायला काही हरकत नाही. तुम्हाला काही वेगळा अभ्यास करायचा नाही आहे. जो अभ्यास तुम्ही सध्या MPSC साठी करत आहात सेम तोच अभ्यास तुम्हाला या ठिकाणी याही एक्झामच्या अनुषंगाने करायचा असेल. आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे हे, ठीक आहे ना. पहा खूप मोठा मी चार्ट काढलाय, याच्यामध्ये सॅलरी वगैरे वगैरे सर्व बाबी मी एज लिमिट वगैरे सर्व काही मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल, ठीक आहे ना. पहा बोर्डवर व्यवस्थित. आता फेज 2 मध्ये काय आहे. आता मित्रांनो फेज 1 जर एक्झाम तुम्ही पास झाले तर फेज 2 मध्ये तुम्हाला दुसरा पेपर द्यायचा असेल, जसं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलाय फेज 2. आणि फेज 2 मधले जे पेपर आहे तुमच्या त्या पोस्टशी रिलेटेड असतील, तुम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरला आहे ते. जसं मित्रांनो जर तुम्ही असिस्टंट ग्रेड जनरल आणि डेपो ज्याच्या खूप जास्त जागा आहे याच्यासाठी जर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तो पहिला पेपर द्यावा लागेल जो मी मागच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन करून सांगितला. आणि जर तुम्ही तो पहिला पेपर पास झाले तर तुम्हाला यामधला हा पहिला पेपर द्यावा लागेल, ठीक आहे ना. जनरल आणि डेपोसाठी हा देणे कंपल्सरी असेल, ठीक आहे ना. परत पहा, जर तुम्ही पहिला पेपर पास केला आणि जर तुम्ही जनरल आणि डेपोसाठी अप्लिकेशन अप्लाय केलं असेल तर पहिला पेपर म्हणजे प्रिलिम पास ती क्वालिफाय इन नेचर आहे मित्रांनो, ठीक आहे ना. प्रिलिमची जी एक्झाम आहे ती क्वालिफाय इन नेचर आहे आणि 1/4 निगेटिव्ह सुद्धा आहे, ठीक आहे ना. कट ऑफ वगैरे काय लागतो आहे ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगेल. हे क्वालिफाय करायचं म्हणजे मेरिटमध्ये प्रिलिमचे मार्क्स मोजल्या जात नाही. मेरिटमध्ये कोणते मोजल्या जातील तुमचे, हे इथं दिलेले मार्क्स जे आहेत ते मोजल्या जातील. आता मित्रांनो जनरल आणि डेपोसाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर प्रिलिम पास झाल्यानंतर सेकंड फेजमध्ये तुम्हाला हा पेपर द्यावा लागेल, ज्याच्यामध्ये 120 क्वेश्चन्स आहेत, 120 मार्क्स आहे आणि 90 मिनिट म्हणजे जवळपास 1.5 तासाचा कालावधी तुम्हाला असेल. या पेपरमध्ये काय काय विचारलं जाईल तर इंग्लिशचे 25 प्रश्न असतील 25 मार्काला, रिझनिंगचे 25 प्रश्न आहेत 25 मार्काला, मॅथचे 25 प्रश्न 25 मार्काला आणि मित्रांनो जनरल स्टडीज 45 प्रश्न आहेत, ठीक आहे ना, 45 मार्काला, ठीक आहे ना. इथे 45 असा टोटल जो पेपर आहे आपला तो 120 क्वेश्चन्स आणि 120 मार्काचा होतो आहे. कोणाला द्यायचा आहे परत एकदा काळजीपूर्वक ऐका. जेही विद्यार्थी प्रिलिम पास करतील जनरल आणि डेपोवाले त्यांच्यासाठी हा पेपर राहील, ठीक आहे. आता अकाउंट्सवाले पहा, ज्यांनी जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत ज्यांनी अकाउंटच्या पोस्टसाठी अप्लाय केलं असेल त्यांनी प्रिलिमची एक्झाम पास केल्यानंतर मेन्समध्ये सेकंड फेजमध्ये मित्रांनो त्यांना 2 पेपर द्यायचे आहेत. त्यांना एक हा पेपर तर द्यायचाच आहे यांच्यासोबतचा जनरल आणि डेपोट सोबतचा, पण ते अकाउंटचे असल्यामुळे त्यांचा एक स्पेशल पेपर सुद्धा होईल. अकाउंटचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये 60 प्रश्न 120 मार्क्स म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स असा मित्रांनो 60 मिनिटाचा ड्युरेशन राहील. आता या पेपरमध्ये काय असेल ते समजून घ्या, ठीक आहे ना. हा जो अकाउंटचा पेपर आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे काही क्वालिफिकेशन असेल, जसं BCom असेल तुमचं किंवा इतर काही असेल तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेडच टेक्निकल प्रश्न विचारले जातील, ठीक आहे ना. म्हणजे आपण असं म्हणूया की क्वालिफिकेशनशी रिलेटेड अकाउंट आहे, स्टॅट आहे किंवा इतर मॅनेजरियल जे काही असेल त्याच्याशी रिलेटेड प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. म्हणजे जे विद्यार्थी अकाउंटसाठी अप्लाय करत आहेत BCom वाले, बरोबर आहे का, ठीक आहे ना, त्यांना प्रिलिम द्यावी लागेल. त्यानंतर मेन्समध्ये किंवा मग सेकंड फेजमध्ये हा एक पेपर आणि हा एक पेपर असे 2 पेपर त्यांना द्यायचे असतील. क्लिअर आहे का सांगा. हा ठीक आहे. त्यानंतर आता स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांसाठी काय असेल ते पहा. जे विद्यार्थी स्टेनो आहेत पहिला पेपर तर सगळ्यांना द्यायचाच आहे, तो जर त्यांनी क्वालिफाय केला तर त्यांना एक हा पेपर द्यायचा असेल आणि एक हा पेपरही द्यायचा असेल, ठीक आहे की नाही. सॉरी, त्यांना हा पेपर द्यायचा असेल स्टेनोवाल्यांना, ठीक आहे ना. 120 प्रश्न 120 मार्क्स आणि ड्युरेशन आहे 90 मिनिटाचं. इंग्लिश 30 प्रश्न 30 मार्क्स, जनरल अवेअरनेस 30 प्रश्न 30 मार्क्स, रिझनिंग 30 प्रश्न 30 मार्क्स आणि कम्प्युटर आहे मित्रांनो 30 प्रश्न आणि 30 मार्क्स. या पद्धतीने तुम्हाला जे स्टेनोग्राफर विद्यार्थी आहेत जे इलिजिबल क्रायटेरिया फुलफिल करत असतील त्यांना फेज 1 क्लिअर झाल्यानंतर फेज 2 मध्ये ही परीक्षा द्यायची असेल. क्लिअर होते आहे. आता थोडंसं सॅलरीबद्दल बोलूया, ठीक आहे ना. महत्त्वाचं बोलणं गरजेचं असेल, ठीक आहे ना. पाहता सॅलरीबद्दल जर बोलायचं झालं तर जनरल आणि डेपोट यांची जी सॅलरी आहे ती 28,200 ते 79,200 पर्यंत आहे, ठीक आहे ना.
28,200 म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये TA DA वगैरे आणखीन बाबी प्लस होतील. 35,000च्या 40,000च्या जवळपास ही सॅलरी जाऊ शकते, ठीक आहे की नाही, या पद्धतीने. त्यानंतर जे अकाउंट्सचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे ना, म्हणजे जे अकाउंट या फील्डमध्ये लागतील त्यांची सॅलरी सुद्धा सेम तेवढीच आहे. फक्त स्टेनोग्राफरची सॅलरी जी आहे ती थोडीशी जास्त आहे, ठीक आहे ना. पण लक्षात घ्या, स्टेनोग्राफरला तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे, तुमचा स्पीड टायपिंगचा आणि स्टेनोचा AT वगैरे या सर्व क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता, ठीक आहे ना. परत पहा, ही एक्झाम द्यायची आहे आणि एक प्रिलिम द्यायची आहे. स्टेनोग्राफरची सॅलरी 30,500 ते 88,000 88,000 100पर्यंत असू शकते, ठीक आहे ना. तर मला असं वाटते की या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाही आहे. परत एकदा सांगतो आहे, तुम्ही MPSC ग्रुप Bचा अभ्यास करत आहात तोच अभ्यास करा. तोच अभ्यासक्रम मित्रांनो जसाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा असेल. ऑक्टोबरमधली एक्झाम झाली त्यानंतर जर आपल्याला अवधी मिळत असेल तर कदाचित मग याचे प्रिव्हियस पेपर सेट वगैरे आपण बोलवून त्या पद्धतीने पेपर सॉल्व वगैरे करून पाहू शकतो, ठीक आहे ना. आता मित्रांनो मॅथची जी लेवल आहे ती थोडीशी जास्त राहू शकते. आपण MPSCशी कंपेअर केलं तर MPSC मध्ये मॅथचं वेटेज खूप कमी आहे, परंतु इथे प्रिलिममध्ये मेन्समध्ये सगळीकडे मॅथचं वेटेज जवळपास 25-25 प्रश्नाचं आहे. तर मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचं मॅथ जर इथे आपल्याला 50 प्रश्नासाठी विचारलं जात असेल तर मला असं वाटते की MPSCच्या कंपॅरेटिव्हली जे MPSCचं जे मॅथ आहे त्याच्यापेक्षा थोडी जास्त मेहनत आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. बाकी रिझनिंगमध्ये बिंदास राहा, जे रिझनिंग तुम्ही तिकडे करता तेच रिझनिंग तुम्हाला इथे करावं लागेल. तेच ब्लड रिलेशन, सिटिंग अरेंजमेंट, पझल, कोडिंग डिकोडिंग, इनपुट आउटपुट, सिलॉलिझम, स्टेटमेंट कन्क्लुजन, अझम्पशन, आर्ग्युमेंट सर्व बाबी मित्रांनो जशाच्या तशाच आहेत, ठीक आहे ना. त्यानंतर इंग्लिशमध्ये या ठिकाणी काय राहील ते समजून घ्या, ठीक आहे. थोडंसं इंग्लिश व्हेराईज होऊ शकते. इथे मित्रांनो क्लोज टेस्ट असेल तुम्हाला, म्हणजे एक पॅसेज दिलेला आहे त्याच्यामध्ये 5-10 रिकाम्या जागा आहेत. त्या रिकाम्या जागेत प्रॉपरली कोणता वर्ड असेल ते शोधून काढायचा, म्हणजे फिलर्स. स्पॉटिंग द इरर असेल, इकडे पण MPSC मध्ये राहतो. ग्रामर ओरिएंटेड हा टॉपिक आहे. यांसारखे काही महत्त्वाचे कॉम्प्रेहेन्शन वगैरे सारखे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी विचारलेले असतील, ठीक आहे ना. तर मित्रांनो निश्चितपणे तुम्ही हा फॉर्म भरा. आणखीन तुम्हाला काही मदत लागत असेल माझ्याकडून तर कमेंटमध्ये काहीतरी कमेंट करा, म्हणजे मला तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. आणखी मित्रांनो आपण ग्रुप Bची जी येणारी एक्झाम आहे त्या एक्झामची एक व्हिडिओ सिरीज लॉन्च करतो आहे याच आठवड्यामध्ये, ठीक आहे ना. जवळपास आपल्याला 15 प्रश्न मिळून 5-6 व्हिडिओ बनवायचे आहेत, ज्याच्यामध्ये 75 ते 90 प्रश्न आपल्याला कव्हर करायचे असतील येणाऱ्या ग्रुप Bच्या हिशोबाने, ठीक आहे ना. तर मित्रांनो त्यामध्ये आपण याचाही विचार करूया आणि याही पद्धतीने जे प्रश्न त्यामध्ये बसतात ते बसवण्याचा प्रयत्न करूया. निश्चितपणे मित्रांनो ती व्हिडिओ सिरीज पहा. आणखीन तुम्हाला काही टॉपिक रिक्वायर्ड असेल तर त्याविषयी सुद्धा मित्रांनो व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर इथे थांबूया. धन्यवाद.